अगं थांब ए परे पुढं शेत तळे जायचं का जीव द्यायला. तू म्हणशील तर जाऊ तिकडे, पण ह्या इथं याड काय काम होतं बोल. मला स्थळ आले आणि उद्या बघायला येणार आहेत मला. अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला काहीच वाटत नाही का रे योगेश? म्हणजे तुला माझ्याशी लग्नच नाही करायचंय वाटतं. करायचंय ना लग्न. चल तो आहे ना दम, मंदिरात जाऊ 2 हार घेऊ आणि करू तिथंच लग्न. चल. ए तुझ्यात दम नाही ते सांग ना. माझ्या बापासमोर यायला फाटते का तुझी? ए कोण आहे तुझा बाप टिक्कूजीराव का मोठा जागीरदार लागून गेला? मग त्यांच्या समोर येऊन त्यांच्या पोरीचा हात मागायला काय होतंय? हा हे बघ, मला पळून जाऊन लग्न करायचं नाहीये. पळून जाऊन तर कोणी पण लग्न करतं. आणि 2 वर्ष झाली मी तुझ्या मागे लागले. वयाची तिशी ओलांडली आता आपण. कुठं गेला रुबाब? लय मोठ्याने बोलत होतास ना. स्नेहा तुला चांगलं माहिती आहे तुझ्या बापाचा स्वभाव कसा आहे. त्याला जरी म्हटलं ना आपलं लग्न लावून दे तरी तो आपलं लग्न लावून देणार नाही. हाताने उगाच आपला तमाशा का करून घ्यायचा. अरे पण तू एकदा बोलून तर बघ. पुढे बघू ना काय करायचंय ते. तुझ्या बापाच्या नादी लागणं म्हणजे ना येड्याचं काम आहे. तुझा बाप आहे ना जरा डोक्यात अर्ध आहे. हे बघा, तू माझ्या पप्पांचा अपमान करतोयस. तसं पण तुझ्या बापाचं काय करू शकतो मी. हा